आरोपी करण्याची मागणी केली. बघा, आरोपी इव्हिडन्स असतील, त्याचा पुरावा असेल तर निश्चित आरोपीला कुठल्याही सोडू नये अशीच आमची भूमिका आहे. कोणीतरी मीडिया ट्रायल म्हणून किंवा काही म्हणून जर कोण आरोप करत असेल तर काल परवाचं कोर्टाचं एक स्टेटमेंट आहे ज्याचं FIRमध्ये नाव आहे, जो FIRमध्ये ज्याला जो नोटेड आहे त्या माणसांची चौकशी झाली पाहिजे, याबद्दल दुमत असण्याचं कुठलंही कारण नाही. पण जर त्या FIRमध्येच नाव नसेल तर मीडिया ट्रायल म्हणून जर ह्या गोष्टी होत असतील तर त्या दुर्दैवी आहे. हेच फोटो आणि हीच परिस्थिती जर कुठल्याही माणसाला हे अगोदरच कळली असती तर आम्हीच त्यांचा राजीनामा द्या म्हणून आम्हीच मागणी केली असती. परंतु खूप कालावधी गेल्यानंतर काल ज्यावेळी ती प्रत्यक्षात वस्तुस्थिती बघितली, ही वस्तुस्थिती बघितल्यानंतर आरोपीला फाशीपेक्षाही कुठली कठोर शिक्षा असेल तर ती देण्यात यावी. अशा पद्धतीच्या कृत्याचं समर्थन आम्ही सोडा, त्या आरोपींचे आई वडील भाऊ बहीण मुलंसुद्धा करणार नाही. त्यामुळे यामध्ये वेगळी भूमिका असण्याचं कुठलंही कारण नाही. विशेष नेत्यांना म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रातलं राजकारण, व्यक्ती, सार्वजनिक जीवनातली माणसं, त्यांना एक स्वतःची एक आचारसंहिता असली पाहिजे, यामध्ये दुमत असण्याचं कारण नाही. प्रकरण आजचं असो किंवा मागचं असो, ज्यावेळी ते मीडियासमोर येतं, ज्यावेळी ते समाजासमोर येतं, त्यावेळी त्याचं गांभीर्य कोणीही टाळू शकत नाही. कारवाई व्हायला पाहिजे. कारवाई तर हे जर सत्य असेल, वास्तव असेल, त्याचं इंटेन्शन असेल, मला वाटतं याच्या अगोदरही त्यांच्यावर कारवाई झालेली आहे, त्यांनी माफी मागितलेली आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी न्यायालयाच्या समोर घडलेल्या आहेत. तरी ते प्रकरण जर पुढे येत असेल तर त्याचंही काय संविधानिक पदावर आहेत. पण त्याच्यावर राजीनामा हे बघा, मग हे बघा, महाराष्ट्रात जर जयकुमार गोरेंचा जर राजीनामा मागितला जात असेल, न्यायालयासमोर माफी मागून जर राजीनामा मागितला जात असेल तर महाराष्ट्रामधल्या 288 आमदारांना राजीनामा द्यावा लागेल. मंत्रिमंडळात एकही माणूस शिल्लक राहणार नाही. कोण कुठं ना कुठं कुणाचं, अरे सगळे हमामे नंगे, सत्तेतनं पैसा आणि पैशातनं सत्ता. तुम्ही काय काबाड कष्ट करून आमदार खासदार झाला काय? ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.